तर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या काही सूचक प्रतिक्रिया होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या। सुप्रीम कोर्टामध्ये 2.25 तासांपासून सध्या जोरदार खडाजंगी सुरू आहे। उद्धव ठाकरे आणि शिंदेच्या वकिलांकडून सध्या जोरदार युक्तिवाद केला जातोय। शिवसेनेचे वकील आणि शिंदे गटाचे वकील यांच्याकडून जोरदार युक्तिवाद केला जातोय। 2.25 तास झाले दोनही बाजूच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद केला जातोय। जोरदार खडाजंगी सध्या सुरू आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जातात आणि बहुमत चाचणीचा निकाल नेमका कधी याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कारण एकच मुद्दा सध्या महत्त्वाचा आहे की बहुमत चाचणीच्या निकालाबाबत सुप्रीम कोर्ट काय म्हणते। अपडेटसाठी प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, कविता, अजूनही नीरज किशन कौल जे एकनाथ शिंदेचे वकील आहेत ते युक्तिवाद करतायत। त्यांनी अरुणाचल प्रदेशचं जे जजमेंट आहे त्याचा हवाला देत त्यातली काही वाक्य जी आहेत ती कोर्टासमोर सादर केलेली आहेत आणि त्यांचं वारंवार हे म्हणणं आहे की जर अध्यक्षांच्या विरोधात उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव असेल तर ते त्या दरम्यान अशा पद्धतीने निर्णय जे आहेत ते घेऊ शकत नाहीत। खरं तर 2.25 तासापासून ही सुनावणी सुरू आहे। दोन्ही बाजूंनी वेगवेगळे युक्तिवाद केले गेले आणि खूप मुद्दे याच्यामध्ये समोर आलेले आहेत। पण सामान्य प्रेक्षकांच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचे केवळ 2-3च प्रश्न आहेत। एकतर बहुमताची चाचणी उद्याच होणार की नाही हा एक पहिला प्रश्न, त्याच्या संदर्भात कोर्ट काय करतंय, राज्यपालांचा अधिकार ग्राह्य धरतंय की नाही हे महत्त्वाचं आहे। आणि दुसरा प्रश्न राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे तो म्हणजे अधिकृत व्हीप जो आहे तो कोण मानला जाणार शिवसेनेचा। म्हणजे सुनील प्रभू जे आधीपासून व्हीप आहेत ते अधिकृत असणार की भरत गोगवलेंची जी नियुक्ती एकनाथ शिंदे गटाने केलेली आहे ती वैध मानली जाणार। याच्याशिवाय तिसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की उद्याचं जे सेशन आहे ते कोण कंडक्ट करणार। जी माहिती आपल्याला सकाळपासून खात्रीलायक सूत्रांकडून कळालेली होती की भाजप हंगामी अध्यक्षांच्या निवडीची मागणी जी आहे ते करणार नाही, पण कदाचित सुप्रीम कोर्टानंच आपल्या निकालामध्ये असं काही म्हटलं कारण त्यांच्या अविश्वासाचा प्रस्ताव जो आहे तो देखील पेंडिंग आहे आणि त्यामुळे त्या संदर्भात काय होतंय हे बघावं लागेल। सामान्य प्रेक्षकांच्या दृष्टीने हे 3च प्रश्न महत्त्वाचे आहेत। युक्तिवादामध्ये बऱ्याच गोष्टी येत आहेत त्याच्यावरती खल होतोय, पण निकाल जो आहे तो या 3 मुद्द्यांच्या भोवती असणार आहे आणि ते 3 प्रश्न कधी समोर येत आहेत त्याची उत्तरं हे आपल्याला पाहावं लागेल। अजूनही नीरज किशन कौल यांचाच युक्तिवाद सुरू आहे। याच्यानंतर राज्यपालांच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे आपला युक्तिवाद पूर्ण करतील आणि त्याच्यानंतर कोर्ट आपला निकाल जो आहे तो देणार आहे। 5 वाजता कामकाज सुप्रीम कोर्टाचं संपतं। आता 7:30 वाजत आलेले आहेत। 2.5 तासांपासून देशाचं सर्वोच्च न्यायालय या एका महत्त्वाच्या केससाठी आपला वेळ जो आहे तो देत आहे। सामान्यांसाठी इतक्या सहजतेनं दरवाजे खुले असतात का हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो, कारण कोर्टातल्या 73,000 केसेस प्रलंबित असताना आपण बघितलं की एकनाथ शिंदेंनी रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता ही याचिका मेन्शन केली, त्याच्यानंतर लगेचच पण या प्रश्नाला अनेक अर्थ आहेत। दरम्यान प्रश्न मी तुम्हाला थोडंसं थांबवते कारण शिवसेनेचे नेते संजय राऊत सध्या बोलतायत माध्यमांशी। सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे, ती सुनावणी होईल। मी सुद्धा त्याकडे लक्ष ठेवून आहे, मी त्यांचं आर्ग्युमेंट सुद्धा पाहत होतो की होईल। जर रामशास्त्री बाण्यानं अविश्वास ठराव म्हणजे विश्वासदर्शक ठराव सरकार आधी उपाध्यक्षांनी ज्या नोटिसेस पाठवलेल्या आहेत अपात्रतेच्या त्याच्यावर निर्णय होणं गरजेचं आहे आणि तो अधिकार न्यायालयाचा नसून तो अधिकार सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांचा असतो। पण त्यांच्या निर्णयावरच हल्ला करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय असं मला वाटतं। आमचे काही विरोधी पक्षातले मित्र आणि सहकारी शपथेसाठी कपडे किंवा शिवून तयार आहेत किंवा मी असं म्हणणार नाही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला या संधीची वाट पाहावी लागते, लोक प्रयत्न करत असतात, पण त्यासाठी महाराष्ट्रात त्यांनी जे पाप केलेलं आहे शिवसेना फोडण्याचं आणि जे फुटले त्यांना संरक्षण देण्याचं ते महाराष्ट्र संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया होती। काही कारणाने ही प्रतिक्रिया काहीशी अपुरी आपल्यापर्यंत किंवा आम्हाला हरवण्यासाठी सैन्य दाखल झालंय मुंबईमध्ये। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे, विशेषतः शिवसेनेचं लक्ष आहे, कारण सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो यावरच उद्याच्या बहुमत चाचणीचं भवितव्य अवलंबून असणार आहे। 2.25 तासापासून सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। दोन्ही बाजूकडून आमचे मागची पिढी आणि ते शहीद झाले। आज सकाळपासून केंद्राच्या आदेशानं
अनेक शिवसैनिकांना नोटिसेस पाठवल्या आहेत, त्यांना डिटेन करण्यात आतापासून सुरुवात झालेली आहे. एवढी भीती कशासाठी? आपण खरोखर शिवसैनिक आहात, छावे आहात, तर उजळ माथ्यानं उघडपणे तुम्ही मुंबईत यायला पाहिजे आणि विधानसभेत जायला हवं. एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक मुंबईमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी काही कारवाई सुरू केलेली आहे. त्यामध्ये भाजपच्या, शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना नोटिसेस बजावण्यात आलेल्या आहेत. संजय राऊत यांच्या मते तर काही कार्यकर्त्यांना, नेत्यांना डिटेनही करण्यात आलेलं आहे. तर इतकी सुरक्षा व्यवस्था कशासाठी, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे. इथे एक आणखी महत्त्वाची अपडेट द्यायला हवी की उद्या जे बंडखोर आमदार 50 बंडखोर आमदार मुंबईमध्ये पोहोचणार आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रानं विशेष व्यवस्था केलेली आहे. केंद्रानं तब्बल 2000 सीआरपीएफचे जवान मुंबईमध्ये पाठवलेले आहेत. 3 विशेष विमानांनी 2000 सीआरपीएफचे, केंद्रीय राखीव दलाचे, राज्य राखीव दलाचे जवान हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत. उद्या जर बहुमताची चाचणी होणार असेल तर सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्रानं पाठवलेली ही अतिरिक्त कुमक आहे. दुसरीकडे मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस अलर्टवर आहेत. मुंबई पोलिसांनी, महाराष्ट्र पोलिसांनी शिवसेनेच्या आणि भाजपच्या काही कार्यकर्त्यांना नोटिसेस पाठवल्याची सुद्धा माहिती आहे. ही तयारी सध्या सुरू आहे. मात्र हे सगळं होणार का, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे आणि त्याचं कारण आहे सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेली सुनावणी. उद्याच्या या सगळ्या बहुमत चाचणीच्या आदेशासंदर्भात शिवसेनेनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये यावर तातडीची सुनावणी सुरू आहे. 5 वाजता तातडीचं प्रकरण म्हणून सुनावणीला कोर्टाची रेग्युलर कामकाजाची वेळ संपल्यानंतर सुरुवात झाली आहे. हे सगळं सुरू असताना, या सगळ्या घडामोडी सुरू असताना कॅबिनेटची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये भाषण केलं. हे भाषण निरोपाचं असावं असा काहीसा सूर उमटला. त्यामुळं कोर्टाचा निर्णय जर शिवसेनेच्या विरोधात गेला तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरं जाण्याऐवजी राजीनाम्याचा पर्याय निवडू शकतात का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हाच प्रश्न मी विचारते राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख यांना, जे आता आपल्यासोबत आहेत. रविकिरण सर, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्या सुनावणी दरम्यान काय युक्तिवाद सुरू आहे आपण सातत्याने सांगतोय. तर त्यावर आधारित सर्वोच्च न्यायालयाने जर असा निर्णय दिला की उद्याची बहुमत चाचणी ही घेणं काही गैर नाही, ती व्हायला हवी, तर उद्याचा निकाल अपेक्षित आहे. कारण बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटानं किंवा स्वतः शिंदे यांनी अनेकदा हे स्पष्ट केलं आहे की त्यांची भूमिका ही उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे. त्यामुळं हा अभिप्रेत असलेला निकाल लक्षात घेऊन कदाचित उद्धव ठाकरे हे राजीनामा देऊ शकतात. यापूर्वीही बऱ्याचदा असं झालेलं आहे. देशात अनेक उदाहरणं आहेत की असे राजीनामे दिलेले आहेत. त्यामुळं हा असा जर निर्णय ठाकरे यांनी घेतला तर तो अनपेक्षित आहे असं मानता येणार नाही. आणि विशेषतः आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत असे निर्णय झालेत की जे पूर्वी 2.5 वर्षामध्ये कधीही त्याला स्पर्शही झाला नव्हता. त्याची फक्त चर्चा सुरू होती. तर त्या निर्णयांवरनंही असं लक्षात येतं की एकूणच मानसिकता मंत्रिमंडळाची किंवा स्वतः उद्धव ठाकरे यांची तशी झाली आहे आणि बहुधा आपल्या बाजूने निकाल लागणार नाही हे गृहीत धरून ही कृती कार्यवाही सगळी सुरू आहे. तर त्यामुळे आश्चर्य वाटायला नको की त्यांनी जर असा निर्णय घेतला की आपण आपलं राजीनामापत्र राज्यपालांकडे पाठवून द्यावं किंवा स्वतः त्यांना भेटून द्यावं. अर्थात ते स्वतः भेटून देतात का पाठवून देतात, या 2 गोष्टीसुद्धा बऱ्याचशा सूचक असतील. याकडे लक्ष द्यायला हवं. आणि या सगळ्या मुद्द्यावर एका गोष्टीची आठवण होते की जेव्हा हे सगळं प्रकरण सुरू झालं 21 तारखेला, जेव्हा आमदारांची बंडखोरी समोर आली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जनतेला उद्देशून जेव्हा भाषण केलं त्यावेळेसही त्यांनी म्हटलं होतं की मी राजीनामा द्यायला तयार आहे, आत्ता राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त जे आमदार इथून बाहेर गेलेले तेव्हा तर ते सुरतमध्येच होते, गुवाहाटीपर्यंत पोहोचले नव्हते. त्यांनी फक्त माझ्यापर्यंत यावं आणि मला सांगावं की मला तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नको आहात आणि मग मी माझा राजीनामा देईल. त्यामुळे राजीनाम्याची तयारी त्यांनी आधीपासूनच केली होती. रादर मध्ये बातम्या सुद्धा आल्या होत्या सूत्रांच्या हवाल्याने की 2 वेळा मुख्यमंत्री राजीनामा द्यायला तयार होते, मात्र त्यांना राजीनामा देण्यापासून रोखलं गेलं होतं. कारण सरकार महाविकास आघाडीचं होतं, 3 पक्षांचं होतं. कोणताही निर्णय हा इतर पक्षांना विचारात घेतल्याशिवाय होणार नव्हता आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचलण्यापासून ते थोडंसं थांबले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टामधनं जर निकाल शिवसेनेच्या विरोधात गेला, जर शिवसेनेला सुप्रीम कोर्टाकडनं कोणताही दिलासा मिळू शकला नाही, तर मात्र कदाचित मुख्यमंत्री हा निर्णय घेऊ शकतात.
खरं तर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला नाही, तर उद्याच्या फ्लोअर टेस्टसाठी बहुमत चाचणीसाठी प्रचंड तयारी करण्यात आलेली आहे. ती तयारी सुरक्षेची असेल, ती तयारी विधिमंडळाच्या आतली असेल, ती तयारी कायदेशीर असेल, सगळी तयारी करण्यात आलेली आहे की बहुमत चाचणीला जर सरकारला सामोरं जावं लागलं, उद्या जर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विशेष अधिवेशन घ्यावं लागलं, तर त्यासाठीची तयारी एकीकडे सुरू असताना दुसरीकडे जर समजा सुप्रीम कोर्टाचा निकाल शिवसेनेच्या विरोधात गेला तर मुख्यमंत्री राजीनाम्याचा निर्णयासारखा एखादा पाऊल उचलू शकतात, अशी ही शक्यता आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये आता काय सुरू आहे ते जाणून घेण्यासाठी पुन्हा आपण प्रशांतकडे जातोय, कारण शिवसेना आणि शिंदेच्या वकिलांकडनं सध्या जोरदार युक्तिवाद सुरू आहे आणि राज्यासाठी सध्या महत्त्वाचा प्रश्न हा एकच आहे, उद्याची बहुमताची चाचणी होणार की नाही. सुप्रीम कोर्टाचे अपडेट प्रशांतकडनं जाणून घेऊयात. प्रशांत, कविता, जवळपास 1.25 तास झाल्यानंतर एकनाथ शिंदेच्या वतीनं जे युक्तिवाद करत होते नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद संपलेला आहे आणि त्यांचं मुख्य भर जो आहे युक्तिवादाचा तो याच गोष्टीवरती होता की डिस्क्वालिफिकेशन आणि फ्लोअर टेस्ट या संपूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत, त्या एकत्रित करू नयेत आणि डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया प्रलंबित आहे म्हणून फ्लोअर टेस्ट पुढे ढकला ही मागणी जी आहे ती पूर्णपणे अयोग्य आहे. याच्याशिवाय राज्यपालांच्या कृतीचा सुद्धा त्यांनी बचाव केला. त्यांचं म्हणणं आहे की राज्यपालांच्या सगळ्या कृती ज्या आहेत त्या जरी कायदेशीर दृष्ट्या म्हणजे पूर्ण त्यांना संरक्षण नसलं तरी सुद्धा ही अशी काय कृती आहे की त्यांना जर असं वाटलं की सरकार अल्पमतात आहे आणि त्याच्यानंतर बहुमताची चाचणी करायला सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये एवढं आक्षेप घेण्याचं काय कारण आहे. ही जर कृती अतार्किक वाटत असेल तर त्याची लिगल स्क्रुटिनी होणं योग्य आहे, पण या केसमध्ये ते नाही आहे, हा त्यांचा बचाव आहे. आणि सोबतच मध्य प्रदेशमधलं जे प्रकरण आहे 2020मध्ये कमलनाथ यांचं सरकार जाऊन शिवराज सिंग चौहान भाजपचे मुख्यमंत्री झालेले होते, तर या केसमध्ये हे मांडण्यात आलेलं होतं की अपात्रतेच्या गोष्टी प्रलंबित आहेत म्हणून फ्लोअर टेस्ट पुढे ढकलता येणार नाही, तर याचा त्यांनी पुनरुच्चार केला आणि या माध्यमातून त्यांनी आपला युक्तिवाद जो आहे तो संपवलेला आहे. अभिषेक मनु सिंघवी आणि नीरज किशन कौल दोघांचाही युक्तिवाद जवळपास 1.25 तास चाललेला आहे. आता सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद करतील आणि त्याच्यानंतर हे खंडपीठ जे आहे ते आपला निर्णय देईल. काय निर्णय येतोय नेमकं आपल्याला बघावं लागेल. काय निर्णय येतोय हे आपल्याला बघावं लागेल. युक्तिवाद काय होतात त्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे, कारण न्यायालयाच्या निर्णयावरच उद्या ही बहुमत चाचणी होणार की नाही याचा निकाल असणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जर सुप्रीम कोर्टामधला जर आजचा निकाल हा शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेला तर उद्धव ठाकरे एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का, असा प्रश्न सध्या बैठक पार पडली तर मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, एनसीपी आणि अन्य सहकाऱ्यांचे आभार मानलेत आणि त्यांनी असं म्हटलं आहे की तुम्ही मला सहकार्य दिलं पण माझ्याच लोकांनी मला दगा दिल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. माननीय उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केलं किंवा जे वक्तव्य केलेलं आहे ते हेलावून टाकणार आहे, अस्वस्थ करणार आहे. त्यांच्यासारखा एक सुसंस्कृत संस्कारक्षम असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला. अजूनही ते मुख्यमंत्री आहेत आणि आम्हाला आशा आहे की अजून सगळं काही नीट होईल, पण जी वेदना आहे ती वेदना त्यांनी बोलून दाखवली. संजय राऊत जेव्हा हे बोलतात तेव्हा जे गुवाहाटीला सुरतला बसले त्यांना भयंकर राग येतो आणि ते संजय राऊतांना आवरा असं म्हणतात. आवरा, मी सत्य बोलतो, मी जे बोलतो ते वेगळ्या भाषेमध्ये माननीय उद्धवजी बोललेले आहे. माझ्याच लोकांनी मला दगा दिला, हे डोळ्यात पाणी आणणारं त्यांचं निवेदन आहे. ज्यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंनी पुत्रवत माया केली, उद्धव ठाकरे यांनी काही लोकांना मुलासारखं सांभाळलं, काही जणांना मित्रासारखं सांभाळलं, काही जणांना भावासारखं सांभाळलं, पण काहीही कारणं देऊन न पटणारी, ज्यांनी उद्धवजींच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, उद्धवजींच्या भाषेत दगा दिला, ही वेदना महाराष्ट्राच्या मनात कायम राहील आणि राहायलाच पाहिजे. दगाबाजीचा नवा अध्याय लिहिला गेला या प्रकरणामध्ये.
औरंगजेबानं छत्रपती संभाजीची ज्या प्रकारे हत्या करवली त्याच प्रकारचा ही हत्या लोकशाहीची शिवसेनेच्या बाबतीत उद्धव ठाकरेंच्या बाबतीत या लोकांनी केली हे मी अत्यंत सौम्य शब्दात सांगतो. आणि ज्या पद्धतीनं औरंगजेब सुद्धा या मातीत गाडला गेला त्याच पद्धतीनं हे जे सगळे स्वतःला विद्रोही बंडखोर समजतात आणि उद्धवजींच्या भाषेत दगाबाज आहेत त्यांना वर गेल्यावर कधीतरी माणसाला हा देह सोडायचाच असतो. त्यांना वर गेल्यावर या जगाचा निरोप घेतल्यावर हिशोब द्यावा लागेल. हे तुम्ही खरोखरच फार मोठ्या राष्ट्रीय हेतूने केलं की यामागे आणखीन काही स्वार्थ होता, लाभ होता की अन्य काही होतं. अशा अनेक गोष्टी यापुढे महाराष्ट्रात त्याचे प्रश्न निर्माण होतील आणि उत्तरं द्यावी लागतील. महाराष्ट्रानं उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व पाहिलं. विशेषतः करोना काळात त्यांनी घेतलेली महाराष्ट्राची काळजी, प्रत्येक कुटुंबाची काळजी कशा प्रकारे घेतली हे महाराष्ट्र पाहिलं. उद्धवजींनी या निरोपाचं भाषण केलं असं मला वाटत नाही, पण त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. आज जाता जाता त्यांनी औरंगाबादचं संभाजीनगर केलं, आज त्यांनी उस्मानाबादचं धाराशिव केलं आणि मुख्य म्हणजे नवी मुंबई विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते डी.बा. पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्तावही मंजूर करून त्यांनी या सगळ्या लढवय्यांना एक मानवंदना दिली. उद्या काय व्हायचं ते होईल. शेवटी या देशातले चारही स्तंभ जे आहेत त्यांना वाळवी लागलेली आहे. अशा परिस्थितीत जे व्हायचं ते होईल. पण उद्धव ठाकरे यांच्या रूपानं महाराष्ट्रानं एक उत्तुंग व्यक्तिमत्वाचा सुसंस्कृत असा मुख्यमंत्री अनुभवला एवढंच मी म्हणेन. राऊत साहेब, जी फ्लोअर टेस्ट आहे त्या संदर्भात अजूनही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ती सुनावणी होईल. मी सुद्धा त्याकडे लक्ष ठेवून आहे. मी त्यांचं आर्ग्युमेंट सुद्धा पाहत होतो. ती होईल. जर रामशास्त्री बाण्यानं न्यायालय वागलं तर शिवसेनेचा विजय होईल. नाही, पण जो अविश्वास ठराव म्हणजे विश्वासदर्शक ठराव सरकार आधी उपाध्यक्षांनी ज्या नोटिसेस पाठवलेल्या आहेत अपात्रतेच्या त्याच्यावर निर्णय होणं गरजेचं आहे. आणि तो अधिकार न्यायालयाचा नसून तो अधिकार सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांचा असतो. पण त्यांच्या निर्णयावरच हल्ला करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय असं मला वाटतं. आमचे काही विरोधी पक्षातले मित्र आणि सहकारी शपथेसाठी कपडे किंवा शिवून तयार आहेत, किंवा मी असं म्हणणार नाही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला या संधीची वाट पाहावी लागते. लोक प्रयत्न करत असतात. पण त्यासाठी महाराष्ट्रात त्यांनी जे पाप केलेलं आहे शिवसेना फोडण्याचं आणि जे फुटले त्यांना संरक्षण देण्याचं, ते महाराष्ट्र कधी विसरणार नाही. मराठी माणूस विसरणार नाही. हिंदू विसरणार नाही. म्हणजे त्यांना संरक्षण देण्यासाठी आणि बहुमताचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी किंवा आम्हाला हरवण्यासाठी सैन्य दाखल झालं आहे. मुंबईमध्ये हजारोच्या संख्येने सैन्य दाखल झालं आहे. इतकं नराधम कृत्य या महाराष्ट्राच्या लढ्यात, हा जो महाराष्ट्र निर्माण झाला आणि 105 मराठी माणसांनी बलिदान दिलं या मुंबई महाराष्ट्रासाठी, तेव्हाही अशा प्रकारचं सैन्य मोरारजी देसाई यांनी मागवलं नव्हतं. आम्ही छातीचा कोट करून लढलो. आमचे मागची पिढी आणि ते शहीद झाले. आज सकाळपासून केंद्राच्या आदेशानं अनेक शिवसैनिकांना नोटिसेस पाठवल्या आहेत. त्यांना डिटेन करण्यात आतापासून सुरुवात झालेली आहे. एवढी भीती कशासाठी? आपण खरोखर शिवसैनिक आहात, छावे आहात, तर उजळ माथ्यानं उघडपणे तुम्ही मुंबईत यायला पाहिजे आणि विधानसभेत जायला हवं. एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार गुवाहाटीतून निघालेत. आज रात्री त्यांचा गोव्यात मुक्काम असेल असं म्हटलं असेल. त्याच्याविषयी आणि आता उद्या ते मुंबईत दाखल मी होतात. त्यांच्याविषयी काही बोलणार नाही. ते महान लोक आहेत. ते महान आहेत आणि त्यांची महानता भविष्यात महाराष्ट्राला कळेल.
मी उद्धव ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचा एक कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहे. आणि आपण पाहिलं असेल कालपासून माझ्यासारख्या माणसालाही या सर्व काळामध्ये त्रास व्हावा, अटक व्हावी, यासाठी हीच केंद्रीय सत्ता महाराष्ट्रातल्या भाजपच्या मदतीनं मला तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करते. राऊत साहेब, गुवाहाटीतून निघताना एकनाथ शिंदे यांनी आसाममध्ये जी परिस्थिती आहे त्या संदर्भात म्हणजे मुख्यमंत्र्यांचेही आभार. मी म्हणालो हे सगळे महान आहेत, पूर परिस्थिती आहे, हे सगळे त्याबद्दल आर्थिक मदतही केली आहे. हो, आणि मी म्हटलं ना, म्हणून तर म्हटलं हे सगळे महान लोक आहेत, हे महान आहेत आणि ते स्वतःला महाराष्ट्रापेक्षा कोणी महान समजत असेल तर आनंद आहे. सर, त्याला जोडून एक प्रश्न होता. असं म्हटलं जात होतं, आपण देखील अनेक आलो की 50 कोटी रुपये या सगळ्या आमदारांना दिले गेलेले आहेत या सगळ्या कामासाठी, या कृत्यासाठी. पण या सगळ्या आमदारांनी मिळून केवळ 51 लाख रुपये आसामच्या नाही, मला याच्याविषयी मी बोलू शकत नाही. तुम्ही जे म्हणताय हे माझ्या वाचनात आलं किंवा माझ्या ऐकण्यात आलं, त्याच्यामुळे हा नक्की काय प्रकार आहे मी याच्यावरती काही बोलणार नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही अशी सहज कोणाला संपवता येणार नाही. सत्तेच्या आणि पैशाच्या बळावर तर नक्कीच नाही. अशी अनेक आव्हानं आणि संकट पचवून ही शिवसेना मराठी माणसाची, हिंदुत्वाचे रक्षण करते, उभी राहिली आहे आणि पुन्हा एकदा उभी राहील. राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसली असं उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा मगाशी सांगितलं आहे. हे तुम्ही माझ्या तोंडी घालू नका. मी रोज म्हणतोय, कारण मी जेव्हा बोलतो तेव्हा पर्यटनात गेलेले आमचे सहकारी त्यांच्या ते जिव्हारी लागतं. पण हा स्वतः माननीय उद्धव ठाकरे यांनी त्याच भावना अत्यंत व्यथित अंतकरणानं व्यक्त केलेल्या आहेत. आपल्याच लोकांनी दगा केला असं कधी म्हटलं. याचाच अर्थ बेईमानी केली. मी फक्त बेईमान हा शब्द वापरतो, आमचे लोक बेईमान शब्द वापरतात. पण माननीय उद्धव ठाकरे यांनी अत्यंत व्यथित होऊन जे सांगितलं आहे त्याचा अर्थ तोच आहे की त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे. त्यालाच ते म्हणाले की माझ्याच लोकांनी दगा दिला. पण उद्धव ठाकरे राजीनामा देणार, फ्लोअर टेस्टला सामोरं जाणार, काय नेमकं? उद्धव ठाकरे हे पळपुटे नाही आहेत. शिवसेनेचे ते पक्षप्रमुख आहेत, आमच्या सगळ्यांचे नेते आहेत. ज्या प्रकारचा पाठिंबा आणि भावना त्यांच्या पाठीशी आहेत महाराष्ट्रातल्या, ते त्या पाठिंब्याचा आदर करतील आणि शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहतील. आणि शेवटी ज्यांना ही सत्ता अशा प्रकारे हस्तगत करायची आहे, काबीज करायची आहे, ते करू शकतात. पण येणारा काळ शिवसेनेचा असेल, यातून आम्ही उभे राहू आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये एक शिवसैनिक मुख्यमंत्री होईल, ही परिस्थिती आम्ही सगळे जे त्यांच्याबरोबर राहिलेलो आहोत, जिथे आहोत तिथून लढाई सुरू ठेवू आणि एक शिवसैनिक परत मुख्यमंत्री करू. संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया होती. आणि सुप्रीम कोर्टात ना आत्ताच्या घडीची एक अत्यंत मोठी बातमी येते. एकनाथ शिंदेच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये मोठा दावा केलाय. एकनाथ शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, आम्हीच खरी शिवसेना आहोत, असं शिंदेच्या वकिलांनी न्यायालयामध्ये म्हटलंय. न्यायालयामध्ये हा मोठा दावा एकनाथ शिंदेच्या वकिलांनी केलेला, आम्हीच खरी शिवसेना आहोत, आतापर्यंत दावा माध्यमांसमोर केला जात होता. आता न्यायालयामध्ये म्हणण्यात आले, आम्हाला 55 पैकी 39 आमदारांचा पाठिंबा आहे, आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे आणि पुरेसं संख्याबळ असल्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केलाय. प्रशांतकडे जाऊयात याच संदर्भातल्या अपडेटसाठी. प्रशांत, नक्कीच खरं तर हा दावा जो आहे तो पद्धतशीरपणे म्हणजे ज्या आत्तापर्यंतच्या शिंदेच्या कृती आहेत की त्यांनी सातत्यानं हे सांगणं की आम्ही शिवसेनेमध्येच आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, कुणीही पक्षाच्या विरोधी वक्तव्य न करणं, त्याच्यानंतर राज्यपालांना भाजपनं जे पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये 7 अपक्षांचा उल्लेख असणं आणि केवळ शिंदे गटाच्या या सगळ्या बंडाचा कुठंही त्याच्यामध्ये दावा नाही की यांनी साथ सोडलेली आहे म्हणून. हे सगळं कशासाठी होतं तर हे वारंवार कोर्टामध्ये सांगायचं आहे की आम्ही खरी शिवसेना आहोत. आणि आकडा पण कोर्टानं विचारला, म्हणजे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी विचारलं की 55 पैकी मग किती आमदार तुमच्या सोबत आहेत, तर त्यांनी सांगितलं की 39 आहेत. यापैकी किती लोकांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आलेली आहे हे सुद्धा कोर्टानं एकदा विचारून घेतलं. तर त्याच्यावरती कौल यांनी उत्तर दिलं की 16 जणांच्या वरती ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. आणि हा दावा जो आहे
तो खूप महत्त्वाचा आहे कोर्टामध्ये. त्यांचं म्हणणं आहे की आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि हा दावा जो आहे तो पुढे म्हणजे उद्याची जर लढाई आहेच फ्लोअर टेस्टची, पण उद्या जेव्हा चिन्ह आणि इतर गोष्टींसंदर्भातले मुद्दे येतील तेव्हा सुद्धा या सगळ्या दाव्याचा खूप मोठा परिणाम जो आहे तो होणार आहे आणि त्या अनुषंगानं हे वक्तव्य जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने हे वक्तव्य खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे वक्तव्य कुठे केले जाते. थेट न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टासमोर शिंदेच्या वकिलांनी केलेलं हे वक्तव्य की आम्हीच खरी शिवसेना आहोत, आमच्याकडे 55 पैकी 39 आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा संख्याबळाच्या आधारानं शिंदेच्या वकिलांनी सध्या न्यायालयामध्ये केलेला आहे. कॅबिनेटशी चर्चा न करता बहुमत चाचणीचा निर्णय हा आक्षेप चुकीचा असल्याचा सुद्धा दावा शिंदेच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केलाय. शिंदेच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होता, 3 तासांपासून न्यायालयामध्ये युक्तिवाद सुरू आहे आणि कॅबिनेटशी चर्चा न करताच बहुमताच्या चाचणी संदर्भातला निर्णय घेतला गेला, अधिवेशन बोलावलं गेलं. हा जो दावा शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला होता, सुनील प्रभू यांच्या वतीनं करण्यात आला होता, तो आक्षेप चुकीचा आहे, तो दावा चुकीचा असल्याचं म्हणणं शिंदेच्या वकिलांनी सध्या न्यायालयामध्ये केलंय. पण या सगळ्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची, अत्यंत ठळकपणे समोर येणारी ही अपडेट आहे की शिंदेच्या वकिलांनी न्यायालयासमोर म्हणताना हे वक्तव्य केलं की 55 पैकी तब्बल 39 शिवसेनेच्या आमदारांचा शिंदे गटाला पाठिंबा आहे, आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे, 2/3 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आम्हाला आहे, त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत, आम्ही जे आहोत, आमचा जो गट आहे तोच खरा शिवसेना आहे, तीच खरी शिवसेना आहे, असा दावा न्यायालयासमोर करण्यात आलेला आहे. आपण डॉक्टर अनंत कळसे विधिमंडळाचे माजी सचिव आता आपल्या सोबत आहेत या सगळ्या घडामोडींचं विश्लेषण करण्यासाठी, त्यातला कायदेशीर बाजू समजून देण्यासाठी. कळसे सर, न्यायालयामध्ये हा दावा जेव्हा करण्यात येतो की आम्हीच खरी शिवसेना आहोत, आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असतं, हा दावा करण्यामागे काय नेमकी भूमिका असू शकतं, काय प्रतीत करण्याचा प्रयत्न आहे यातून? नाही, यामध्ये एक स्पष्ट होतं, हे जे आर्ग्युमेंट करण्यात आलं आहे सुप्रीम कोर्टासमोर की आम्ही खरी शिवसेना आहो, आणि हे आर्ग्युमेंट बेसिकली असं दिसतं आहे की संख्याबळ, विधिमंडळ पक्षातलं संख्याबळ आमच्याकडे 2/3 आहे, त्या आधारे हा दावा करण्यात आलेला आहे. तर हा आर्ग्युमेंट ठीक आहे. यामध्ये आता माननीय सर्वोच्च न्यायालय 10व्या अनुसूचीमधील सर्व तरतुदीचा अभ्यास करूनच निर्णय देईल. कारण 10व्या अनुसूचीमध्ये मी वारंवार सांगितलं आहे की ओरिजिनल पॉलिटिकल पक्ष आणि लेजिस्लेचर पक्ष अशा 2 कन्सेप्ट आहे. आता या 2 कन्सेप्टच्या बाबत हा दावा केलेला असावा असं मला सकृतदर्शनी दिसतं. ते दोन्ही कन्सेप्ट माननीय सर्वोच्च न्यायालय यामध्ये निर्णय येईल तेव्हा या कन्सेप्टवर काय एक्झॅक्टली लॉ पॉईंट आहे किंवा कायदा काय म्हणतो हे माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट होईल. कारण सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा शेवटी देशाचा कायदा असतो. तर हा फार चांगला दावा आहे आणि याबद्दल सुप्रीम कोर्टाचा निर्णय आता अभिप्रेत आहे, एवढंच या संदर्भात मी म्हणू इच्छितो. त्यामुळे या दाव्याचे नेमके काय अर्थ प्रतीत होतात? अभय सर सुद्धा आपल्या सोबत आहेत, अभय देशपांडे राजकीय विश्लेषक. अभय सर, आता जी सुनावणी सुरू आहे त्या सुनावणीमध्ये हा दावा करणं, सुप्रीम कोर्टासमोर हा दावा करणं, एक पुढचं पाऊल टाकण्याच्या दृष्टीने शिंदे गटाची ही हालचाल? निश्चितपणे, कारण आत्तापर्यंत झालेल्या जे युक्तिवाद आहेत तिन्ही वकिलांचे, ते जर आपण बघितले तर प्रामुख्याने ज्या अभिषेक मनू संघवी यांनी जे मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी बाब जी लक्षात आली आहे किंवा आणून दिली आहे की डिस्क्वालिफिकेशनचा, अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत बहुमताची परीक्षा घेणं योग्य नाही, ते लोकशाहीसाठी पूरक ठरणार नाही. कारण पक्षांतर बंदी जो कायदा आहे त्याचा गाभाच या लोकशाहीला ज्या मारक ठरणाऱ्या गोष्टी आहेत ते त्याला रोखण्यासाठी आहे आणि तो मूळ गाभ्यालाच याच्यामुळे धक्का पोचतोय, हे त्यांचं मुख्यतः आर्ग्युमेंट आहे. आणि त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे की या संदर्भात जर बहुमताची परीक्षा झालीच तर गटनेता आणि व्हीप कोणाचा असेल या संदर्भातही आजच मार्गदर्शन होणं आवश्यक आहे. या संदर्भात न्यायालय काय भूमिका घेतं यावर पुढची बरीचशी लढाई मला वाटतं त्या संदर्भात ठरणार आहे. दुसरीकडे आपण असं बघतो की शिंदे यांच्या वकिलांचा सर्वात मोठा भर जो आहे तो आकड्यांवर आहे. लोकशाहीमध्ये बहुमत कोणाच्या बाजूला आहे हाच मुद्दा शेवटी निर्णायक ठरतो. आणि अपात्रतेची याचिका असेल किंवा अविश्वास ठराव असेल, या सर्व बाबींपेक्षा आज बहुमत या सरकारकडे आहे की नाही याची परीक्षा होणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि ती सर्व मुद्दे बाजूला ठेवून ती आधी झाली पाहिजे असा प्रमुख मुद्दा त्यांच्या सगळ्या युक्तिवादांमधून मला वाटतं की प्रामुख्याने पुढे आलेला आहे. आता या संदर्भात
एकच आता आहे की उद्याच्या तारखेचा जो आत्ता काळ दिलेला आहे, कारण आपण बघितलं की निलंबनाच्या नोटिसीला फक्त 48 तास दिले, त्यामुळे एवढी घाई कशासाठी हे आर्ग्युमेंट आपण शिंदे यांच्या वकिलांकडून परवा ऐकलं होतं. आज त्याच्याच एक्झॅक्टली उलटं आर्ग्युमेंट जे आहे ते आपण शिवसेनेचे वकील करतायत की 24 तासात बहुमत सिद्ध करण्यासाठी घाई कशासाठी. म्हणजे अभिषेक मनु संघवींनी तर वाक्यप्रयोग केला की काय आभाळ कोसळणार आहे का ते उद्याच जर ते केलं नाही तर मला वाटतं की कालावधी संदर्भात दोन्ही बाजूनी वेगवेगळ्या मुद्द्यासंदर्भात हा कालावधी रिझनेबल नाही अशी भूमिका मांडलेली आहे. आधीचा जो कालावधी होता 2 दिवसाचा अपात्रतेसंदर्भाचा, त्याच्यात न्यायालयाने 12 जुलैपर्यंत त्यांना म्हणणं मांडण्याची मुदतवाढ दिलेली आहे. आता या अधिवेशनाच्या संदर्भात न्यायालय काय निर्णय घेतं, राज्यपालांनी अधिवेशन जे बोलवलं आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार का न्यायालय, आणि त्याच्यासाठी जी आता सबळ कारणं न्यायालय आहेत असं न्यायालयाला वाटतंय का. मला वाटतं हे अतिशय लँडमार्क जजमेंट असणार आहे पुढच्या काळामध्ये, कारण या बऱ्याचशा पिटिशनमध्ये अशा वेगवेगळ्या स्वरूपात आलेल्या अनेक जे निर्णय आहेत ते एकत्रितपणे मला वाटतं की या याचिकेत आलेले आहे, आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये न्यायालयाचा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. निश्चितच असं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि सुप्रीम कोर्टातली आत्ताच्या घडीची आणखीन एक महत्त्वाची अपडेट जाणून घेण्यासाठी प्रशांतकडे जाऊयात थेट दिल्लीमध्ये. प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? आणि प्रशांतशी संपर्क साधण्याचा आता प्रयत्न- मनिंदर सिंग ज्येष्ठ वकील हे युक्तिवाद करतायत आणि ते हॅलो हॅलो प्रशांत, कंटिन्यू करा. हॅलो हॅलो काही तांत्रिक कारणांमुळे प्रशांत कविता, मनिंदर सिंग, ॲडव्होकेट मनिंदर सिंग हे युक्तिवाद प्रशांत, कंटिन्यू करा. ॲडव्होकेट मनिंदर सिंग हे शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद करतायत आणि त्यांचं म्हणणं परत तेच आहे की 55 पैकी केवळ 16 लोकांनी विरोध केलेला आहे आणि त्याच्यानंतर ही रिट पिटिशन जी आहे ती दाखल झालेली आहे. याच्यामध्ये संख्येचा विचार जो आहे तो व्हायला पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीनं राज्यपालांचे जे अधिकार आहेत ते याच्यामध्ये बाधित झाले नाहीत पाहिजेत, कारण विशेष अधिवेशन अशा पद्धतीनं बोलवण्याचा त्यांना अधिकार आहे. याच्या आधीचे जे दाखले आहेत त्याचा सुद्धा त्यांनी या ठिकाणी उहापोह केलेला आहे आणि त्यामुळं त्यांनी हे युक्तिवाद करताना हे पण सांगितलंय की आज आपण या ठिकाणी इतक्या उशिरा ही सगळी सुनावणी करतो आहे आणि जेव्हा या सगळ्या संदर्भात अशी उशिराची सुनावणी झालेली आहे त्यावेळी प्रत्येक वेळी फ्लोर टेस्ट व्हावी या मागणीसाठी पक्षकार कोर्टामध्ये आलेले होते. मात्र हे पहिलं उदाहरण आपण बघतोय की ज्यावेळी फ्लोर टेस्टला विरोध केला जातोय आणि त्यांनी एका निकालाचा संदर्भ देत हे पण सांगितलं की ज्यावेळी सत्ताधारी पक्ष किंवा मुख्यमंत्री हे या फ्लोर टेस्ट पासून दूर पळतायत किंवा ती टाळण्याचा प्रयत्न करतायत याचाच अर्थ त्यांच्याकडे बहुमत नाही, ते अल्पमतामध्ये आहेत हे सिद्ध होतं. हा सुद्धा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. मनिंदर सिंग यांचा हा युक्तिवाद जो आहे तो महत्त्वपूर्ण आहे आणि मगाशी आपण जे म्हणत होतो की नीरज किशन कौल यांनी आपला तासाभराचा युक्तिवाद संपवता जे विधान केलं ते देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं म्हणणं होतं की आम्हीच खरी शिवसेना आहोत, कारण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 39 आमदार 55 पैकी हे आमच्या बाजूने आहेत आणि ते ही मागणी करतायत. कुठल्याही पद्धतीनं हे कृत्य जे आहे ते पक्षविरोधी नाही हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. प्रशांत, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा येतोय. बहुमत चाचणी योग्य अधिकारांच्या विना झाली तर ती रद्दबातल ठरवता येते अशी टिप्पणी कोर्टानं केलेली आहे. याला काय संदर्भ होता, याची काय पार्श्वभूमी आहे? खरं तर हे वक्तव्य जे आहे ते एका वेगळ्या संदर्भामध्ये होतं. जेव्हा या सगळ्या अधिकारांच्या बद्दलची चर्चा चालू होती तेव्हा कोर्टानं हा प्रतिप्रश्न केलेला होता की तुम्ही असं काही समजू नका की म्हणजे आम्ही हा निर्णय जो आहे तो फिरवू शकत नाही ते. त्यामुळं याच्यापेक्षा आत्ता ॲडव्होकेट मनिंदर सिंग जो आहे त्यांचा युक्तिवाद संपलेला आहे आणि सॉलिसिटर जनरल यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे. तुषार मेहता हे राज्यपालांची बाजू मांडतायत आणि राज्यपालांच्या संपूर्ण निर्णयावरती या सगळ्या केसमध्ये प्रश्नचिन्ह आहे.
आहे. त्यामुळे तुषार मेहतांचे आता युक्तिवाद काय आहेत हे बघायला पाहिजे. सगळ्यात पहिला त्यांचा युक्तिवाद जो आहे तो त्यांचा ते म्हणणं आहे की कुठल्याही पद्धतीने त्यांनी आपल्या अधिकारांचं उल्लंघन जे आहे ते केलेलं नाहीये. अरुणाचल प्रदेशच्याच जजमेंटचा हवाला जो आहे तो त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि जेव्हा सरकार अल्पमतात आहे तेव्हा जर ते आपल्या व्यवस्थेचा गैरवापर करत आहे हे जर राज्यपालांना दिसत असेल तर त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून बहुमत करायला सांगणं सिद्ध याच्यामध्ये काय वावगा आहे हा त्यांचा पहिला प्रश्न जो आहे तो कोर्टाला या ठिकाणी दिसतोय. आणि त्याच अनुषंगानं सध्या युक्तिवाद सुरू आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जवळपास गेल्या 3 तासांपासून युक्तिवाद सुरू आहेत. शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं एक महत्त्वाचं वक्तव्य, एक मोठा युक्तिवाद शिंदेचे वकील नीरज किशन कौल यांनी न्यायालयामध्ये केलाय. सुप्रीम कोर्टामधनं या सगळ्या अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहेत. एकनाथ शिंदेच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये केलेला हा एक मोठा दावा म्हणावा लागेल या केसच्या संदर्भात, कारण शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केलाय. त्याला त्यांनी दाव्याला पुष्टी दिली आहे संख्याबळाची. त्यांचं म्हणणं असं आहे की 55 आमदार शिवसेनेचे आहेत, त्यापैकी 39 आमदार हे शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे 55 पैकी 39 आमदारांचा पाठिंबा जर आम्हाला असेल, आमच्याकडे पुरेसं संख्याबळ असेल तर आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा शिंदेच्या वकिलांनी केला. आणखी एक अपडेट येते जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, कविता, तुषार मेहता यांचा जो युक्तिवाद सुरू झालाय त्याच्यामध्ये त्यांनी उपाध्यक्षांच्या एकूण निर्णयावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे. म्हणजे अभिषेक मनु सिंघवी आपल्या युक्तिवादामध्ये जे म्हणत होते की अपात्रतेचे निर्णय जे आहेत ते प्रलंबित आहेत आणि त्यामुळं जर ज्या सदस्यांची पात्रता ठरलेली नाहीये त्यांना जर या चाचणीमध्ये सहभागी होऊ दिलं तर ती बहुमताची खरी परीक्षा होणार नाही. तर याला खोडून काढताना तुषार मेहता यांचा युक्तिवाद हा आहे की अशा पद्धतीनं आपले म्हणजे त्या सभागृहातले मतदार ठरवण्याचा अधिकार जो आहे तो अध्यक्षांना प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे ज्याला हवं त्याला ते बाद करतील, ज्याला हवं त्याला ते पात्र ठरवतील आणि त्या माध्यमातून बहुमताला प्रभावित करतील असंच अध्यक्ष किंवा पीठासीन अधिकारी जे आहेत ते करू शकणार नाहीत. आणि त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव असताना ही सगळी प्रक्रिया जी आहे ती थांबली नाही पाहिजे. जरी अपात्रते संदर्भातले काही निर्णय प्रलंबित असले तरी त्या सदस्यांना सुद्धा मतदान करू दिलं पाहिजे. हा युक्तिवाद या ठिकाणी तुषार मेहता करताहेत. उपाध्यक्षांच्यावर आलेला अविश्वासाचा ठराव, अविश्वासाचा प्रस्ताव हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्याबाबत एक स्वतंत्र सुनावणी सुरू आहे आणि ज्याबाबत अजूनही न्यायालयाचा निर्णय आलेला नाहीये. मात्र तुषार मेहता यांनी तोच मुद्दा आता महत्त्वाचा म्हणून न्यायालयासमोर मांडलेला आहे. महाराष्ट्राच्या भवितव्याचा हा फैसला असेल जो काही क्षणातच सुप्रीम कोर्टामध्ये होईल. तब्बल 3 तासांपासून कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि याच सुनावणीमधून जो निर्णय होईल तो निर्णय महाराष्ट्राच्या भविष्याचा फैसला करेल. कारण महाविकास आघाडीचं सरकार जाणार की राहणार, महाराष्ट्रामध्ये पुढचं सरकार 2.5 वर्षांसाठीचं कोणतं येणार की यापेक्षा वेगळा काही निर्णय महाराष्ट्राच्या बाबतीत लागू होणार, या सगळ्याची सुनावणी सुरू आहे सध्या सुप्रीम कोर्टामध्ये. आणि सुप्रीम कोर्टामध्ये आज दाखल झालेल्या याचिकेवर जी सुनावणी होतीये त्यावर जो निर्णय येईल तोच निर्णय महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणार आहे. मतदान कोण करणार हे अध्यक्ष ठरवू शकत नाही असं राज्यपालांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये म्हटलं. अध्यक्ष बहुमत प्रभावित करू शकत नाहीत असंही राज्यपालांच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादामध्ये न्यायालयाला सांगितलंय. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, कविता, देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद करतायत आणि त्यांचा युक्तिवाद तोच आहे की जेव्हा उपाध्यक्षांचं पद जे आहे ते धोक्यामध्ये आहे, त्यांच्या विरोधात जेव्हा अविश्वास प्रस्ताव आहे तेव्हा जर ते एखाद्या सदस्याच्या पात्रतेबद्दल अपात्रतेबद्दल निर्णय घेत असतील तर ते साहजिक आहे की काही पूर्वग्रह दूषित त्यांचा दृष्टिकोन असू शकतो आणि जे लोक त्यांच्या विरोधात आहेत त्यांना ते हटवण्याचा प्रयत्न करून एक प्रकारे ते स्वतःच मतदारी यादी ठरवतायत की कुणी याच्यामध्ये मतदान केलं पाहिजे कुणी नाही. आणि हा पूर्णपणे बहुमताला प्रभावित करण्याचा प्रयत्न आहे. हा युक्तिवाद तुषार मेहतांनी केलेला आहे आणि त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की एखादं सरकार जेव्हा अल्पमतामध्ये येतं तेव्हा पीठासीन अधिकाऱ्यांचं पद जे आहे त्याचा गैरवापर करून या संपूर्ण बहुमत चाचणीला प्रभावित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि तो या केसमध्ये झालेला आहे, हा त्यांचा दावा आहे.
8 वाजत आलेले आहेत. 5 वाजता सुनावणीला सुरुवात झालेली होती. पहिले 2 युक्तिवाद जे आहेत ते प्रमुख शिवसेनेच्या वतीनं अभिषेक मनु सिंघवी, त्याच्यानंतर नीरज किशन कौल हे एकनाथ शिंदेच्या वतीनं, त्यांनाच सप्लिमेंटरी म्हणून ॲडव्होकेट मनिंदर सिंग यांनी सुद्धा शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद केला. आणि आता शेवटचा युक्तिवाद चालू आहे तो म्हणजे तुषार मेहतांचा. राज्यपालांची भूमिका कशी योग्य आहे हे सांगतायत ते, पण राज्यपालांच्या भूमिकेशी त्याच्या संदर्भात युक्तिवाद करतानाच उपाध्यक्षांच्या सुद्धा भूमिकेवरती त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. थोडक्यात त्यांचं हे सांगायचा प्रयत्न आहे की कुठल्याही पद्धतीनं अपात्रतेचा निर्णय प्रलंबित आहे म्हणून ही फ्लोअर टेस्ट जी आहे ती थांबवली जाता कामा नये. उपाध्यक्षांच्या अधिकारावर प्रामुख्यानं तुषार मेहता बोलतात. या अगोदरच्या सुद्धा सगळ्या बाजूंनी उपाध्यक्षांच्या मुद्द्यावर बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र मला वाटतं की तुषार मेहता ही बाजू मांडताना उपाध्यक्षांना अधिकार नाही की कुणाला पात्र आणि अपात्र ठरवायचं, अध्यक्ष बहुमत प्रभावी करू शकत नाहीत असं म्हटलं. मात्र प्रशांत, या मुद्द्यावर आक्षेप समोरच्या बाजूकडनं विशेषतः शिवसेनेकडून घेण्यात आलेला नाहीये का? कारण हा उपाध्यक्षांचाच अधिकार आहे पक्षांतर बंदी कायद्यानुसार की अपात्रतेची कारवाई कुणावर करायची आणि कशा अनुषंगानं करायची. नक्कीच कविता, खरं तर हा प्रश्न म्हणजे तेव्हा उपस्थित झाला असता की जेव्हा त्यांच्या विरोधात नो कॉन्फिडन्स मोशन, अविश्वास प्रस्ताव जो आहे तो नाहीये. या केसमध्ये त्यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव सुद्धा आहे आणि त्यामुळं त्यांच्या अपात्रतेच्या निर्णयावरती खूप प्रश्नचिन्ह निर्माण होतं. म्हणजे हे संपूर्ण ऑपरेशन जे आहे, म्हणजे राजकीय दृष्ट्या जर अर्थ काढायचा तर हे संपूर्ण ऑपरेशन राबवताना किती बारीक बारीक गोष्टींचा विचार केला गेलेला आहे, कुठल्या गोष्टी अडचणीच्या ठरू शकतात आणि त्यानुसार हा सगळा घटनाक्रम जो आहे तो ठरलेला आहे. म्हणजे 21 तारखेला हे सगळे आमदार सुरतला गेले, त्याच दिवशी त्यांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस जी आहे ती उपाध्यक्षांना दिलेली होती आणि ती तातडीनं देणं हे सुद्धा या केसमध्ये खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे. कारण नंतर लगेचच त्यांच्या अपात्रतेची कारवाई सुरू झाली, पण आता हा पक्ष असं म्हणू शकतो की आम्ही अविश्वास प्रस्तावाची नोटीस आधी दाखल केलेली होती आणि त्यामुळं पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवून आमच्या विरोधात ही अपात्रतेची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि तोच मुद्दा, कारण संख्याबळ एकतर शिवसेनेकडे आहे, आम्हीच खरी शिवसेना हा दावा सुद्धा करण्यात आलेला आहे आणि ज्या प्रत्येक टप्प्यावरती काळजी घेण्यात आलेली आहे की कुठंही त्यांनी पक्षविरोधी वक्तव्य केलेलं नाहीये, राज्यपालांच्या पत्रामध्ये सुद्धा शिंदे गटाच्या दाव्याचा उल्लेख नाहीये. तर या सगळ्या गोष्टी बारीक बारीक लक्षात घेऊन त्या याचसाठी करण्यात आलेल्या आहेत की कोर्टामध्ये आपली केस जी आहे ती मजबूत राहावी, कुठल्याही पद्धतीनं आपल्याला या पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यामध्ये समोरच्या बाजूला आणता येऊ नये आणि त्याचसाठी कशा पद्धतीने ही सगळी पावलं पडलेली आहेत हे आता युक्तिवाद करताना आपल्याला किंवा त्याच्यातले मुद्दे जेव्हा समोर येतात तेव्हा लक्षात येतंय. बरोबर आहे. म्हणजे ह्या सगळ्या कॅल्क्युलेटेड मूव्ह होतात. पुढे आपण जे पाऊल उचलतो त्यावर काय परिणाम होतील, त्यावर पलीकडच्या बाजूने कोणती पावलं उचलली जातील याचा कायदेशीर तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करूनच पावलं उचलली गेलेली आहेत असं आत्ताच्या सुनावणीमधनं जे मुद्दे येतात त्यावरून लक्षात येत आहे. आणि तुषार मेहता यांच्याकडून राज्यपालांच्या आदेशाचं वाचन न्यायालयामध्ये करण्यात आलं. जो आदेश राज्यपालांनी काल काढलेला आहे बहुमताची चाचणीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याचा, तो आदेश विस्तृत आहे आणि राज्यपालांच्या निर्णयावर आक्षेप घ्यायला अपुरी कारणं असल्याचं तुषार मेहता यांचं म्हणणं आहे. आणि तुषार मेहता राज्यपालांचा तोच आदेश वाचून दाखवतात जो आदेश राज्यपालांनी काल जाहीर केलेला आहे आणि ज्या आदेशानुसार उद्या बहुमत चाचणी घेण्याचे आदेश राज्यपालांनी दिलेले आहेत तोच आदेश सध्या न्यायालयामध्ये वाचून दाखवतात राज्यपालांच्या वतीने बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता. तुषार मेहता हे आपली बाजू मांडताना उपाध्यक्षांच्या अधिकारावर काही प्रश्न उपस्थित करतायत. त्यांच्या एकूण युक्तिवादाचा मुख्य मुद्दा हा आहे की उपाध्यक्षांना हा अधिकार नाही की कुणाला पात्र आणि अपात्र ठरवायचं. खरं तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार पात्र आणि अपात्र ठरवण्याचे अधिकार हे अध्यक्षांना आणि अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्षांना असतात. मात्र महाराष्ट्राच्या केसमध्ये उपाध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव असल्यामुळं या सगळ्या बाबतींमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि तीच प्रश्नचिन्ह सध्या न्यायालयासमोर सगळेच जण आपल्या युक्तिवादाच्या माध्यमातून पुढे ठेवत आहेत. त्यामुळे तुषार मेहता यांच्या युक्तिवादामधले पुढचे मुद्दे काय आहेत जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊया. प्रशांत, कविता, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचाच युक्तिवाद अजूनही सुरू आहे. त्यांनी राज्यपालांचं पत्र वाचून दाखवलं, त्या पत्रामध्ये काय काय सूचना आहेत, कशा पद्धतीने ही फ्लोर टेस्ट झाली पाहिजे याचं सुद्धा वाचन त्यांनी कोर्टामध्ये केलं. आणि सोबतच त्यांचं हे म्हणणं आहे की समोरची बाजू म्हणजे जे शिवसेनेच्या बाजूनं युक्तिवाद करणारे वकील आहेत त्यांना हे पण सांगता येत नाहीये की 39 लोक जे आहेत ते त्यांच्या बाजूनं म्हणजे किती विरोधात गेलेले आहेत याचा सुद्धा आकडा त्यांच्याकडे नाहीये. आणि त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये
ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राज्यपालांनी कुठलीही अतार्किक कृती जी आहे ती केलेली नाही आहे. ज्या क्षणी त्यांना लक्षात आलं की हे सरकार अल्पमतात आहे त्याच्यानंतर त्यांनी पावलं उचललेली आहेत. हा युक्तिवाद जो आहे तो तुषार मेहता करतायत. तुषार मेहता यांचा युक्तिवाद संपल्यानंतर त्याला काही काउंटर आर्ग्युमेंट केलं जात आहे का, विशेषतः शिवसेनेच्या वकिलांकडून, हे आपल्याला बघावं लागेल आणि त्याच्यानंतर निकाल जो आहे तो येऊ शकतो. बरोबर आहे. आणि त्यामुळेच तुषार मेहता यांच्या युक्तिवादामधले पुढचे काय मुद्दे आहेत याकडे लक्ष, पुन्हा एकदा प्रशांत घड्याळाकडे लक्ष जाते. 8 वाजलेले आहेत. 5 वाजता ही सगळी सुनावणी सुरू झाली सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टाचं कामकाज संपल्यानंतर तब्बल 3 तास झालेत. विविध पक्षांकडनं आपापली बाजू मांडली जाते. सुरुवातीला शिवसेनेच्या वतीनं अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला, त्यानंतर शिंदे गटाचे वकील असणारे नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला आणि आता सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे युक्तिवाद करतात राज्यपालांच्या बाजूनं. अभिषेक मनु सिंघवी यांच्या युक्तिवादातला प्रमुख महत्त्वाचा मुद्दा अपात्रतेच्या नोटिसी संदर्भात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत बहुमताची चाचणी घेण्यात येऊ नये आणि प्रतोद जर बहुमताची चाचणी घ्यायची वेळ आली तर शिवसेनेचा प्रतोद कोण असेल या संदर्भातला निर्णय न्यायालयानं घ्यावा. अशा 2 महत्त्वाच्या मागण्या, 2 महत्त्वाचे युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेले आहेत. तर नीरज किशन कौल यांनी शिंदे गटाच्या बाजूने बाजू मांडत असताना बहुमतापासून शिवसेना दूर का पळते, सरकार दूर का पळते असा सवाल उपस्थित केला आणि अपात्रतेची नोटिसेस आणि बहुमताची चाचणी याचा संबंध काय, याचा दोघांचा संबंध जोडला जाऊ नये असं म्हणत बहुमताची चाचणी लवकरात लवकर घेण्यात यावी असा युक्तिवाद केला. तर तिसरा युक्तिवाद तुषार मेहता यांच्याकडनं जो केला जातोय त्यांच्याकडून प्रामुख्याने उपाध्यक्षांच्या अधिकारांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. उपाध्यक्षांनी कुणाला पात्र आणि अपात्र ठरवायचं या संदर्भातला अधिकार त्यांना नाही, कारण असं झालं तर मतदार कोण हे ते ठरवू शकतात आणि एकूणच बहुमताची चाचणी ते प्रभावी करू शकतात असं म्हणत तुषार मेहता यांनी आपला पहिला मुद्दा मांडला. आणि त्यानंतर राज्यपालांनी जे अधिवेशन बोलावलेलं आहे, ज्या अधिवेशनामध्ये बहुमताची चाचणी घेते त्या आदेशाचं वाचनही त्यांनी करून दाखवलेलं आहे. तुषार मेहता यांचा युक्तिवाद अजूनही सुरू आहे. त्याच युक्तिवादामधले पुढचे मुद्दे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, कविता, संजय राऊत यांचं जे विधान माध्यमामध्ये गाजलेलं होतं की 40 मृतदेह जे आहेत किंवा जिवंत प्रेत जे आहेत ते आसाममधून परत येतील, या विधानाचा उल्लेख म्हणजे परवा दिवशी सुद्धा कोर्टामध्ये झालेला होता आणि आज सुद्धा तो होताना दिसतोय. तुषार मेहता यांनी कोर्टरूममध्ये हे विधान जे आहे ते त्यांचं वाचून दाखवलं. त्याच्यावरती न्यायमूर्ती सूर्यकांत यांची कमेंट होती की कदाचित अतिभावुकतेमध्ये त्यांनी हे विधान केलेलं असेल, पण या सगळ्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांच्या सुरक्षेसंदर्भात राज्यपालांना हे सुद्धा तुषार मेहतांनी सांगितलं. खरं तर वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये संजय राऊतांनी ते विधान केलेलं होतं. त्यांनी सांगितलेलं होतं की हे सगळे लोक म्हणजे आता जिवंत प्रेते आहेत, म्हणजे त्यांचे आत्मे जे आहेत ते मेलेले आहेत, पण या विधानाचा आमदारांच्या सुरक्षेशी संबंध जोडून त्याचा पुरेपूर वापर जो आहे तो या ठिकाणी पक्षकारांनी केल्याचं दिसतं आहे. दुसरं म्हणजे तुषार मेहतांचा पुढचा प्रश्न आहे की उपाध्यक्षांनी या सगळ्या अपात्र आमदारांना नोटीस बजावली तेव्हा केवळ 2 दिवसांचा वेळ दिलेला होता आणि आता तीच व्यक्ती राज्यपालांनी केवळ 24 तासांचा वेळ का दिला, हा युक्तिवाद कसा काय करू शकते, हा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे एकीकडे महाविकास आघाडीकडनं म्हणजे किंवा उपाध्यक्षांच्याकडनं जी नोटीस दिली गेलेली होती ती केवळ 2 दिवसांची होती. मग जर राज्यपालांनी 24 तासांमध्ये बहुमत चाचणी सादर करायला सांगितलं तर त्याच्यामध्ये वेळेवरून एवढा आक्षेप का घेतला जातोय, हा मुद्दा तुषार मेहता यांनी राज्यपालांच्या वतीने कोर्टामध्ये उपस्थित केला आहे. बरोबर आहे, कारण संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं होतं आता त्या वक्तव्याच्या सोबत आणखीनही काही वक्तव्य केली होती ज्या धमक्या होत्या असंही म्हटलं जाते आता आणि तसा दावा न्यायालयामध्ये केला जातोय. त्या वक्तव्यांचं न्यायालयासमोर पुन्हा वाचन केलं जाते. ती वक्तव्य काय होते आणि त्या माध्यमातून आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत असंही सांगितलं जाते. आणि दुसरीकडे अपात्रतेच्या ज्या नोटिसीचा वारंवार उल्लेख केला जातोय किंवा ज्यावर सुनावणी व्हावी अगोदर असा वारंवार उल्लेख केला जातोय, त्यामध्ये सुरुवातीला फक्त 48 तासांची नोटीस मुदत देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयानं ती वाढवली आणि 12 जुलैपर्यंत केली. मात्र सुरुवातीची मुदत जी उपाध्यक्षांनी दिली होती ती 48 तासांचीच होती. मग अपात्रतेच्या नोटिसीला उत्तर देताना जर 48 तासांचीच मुदत दिली जाते तर मग अधिवेशन बोलवण्याच्या वेळेवरना सरकार हे कसं काय तक्रार करू शकतं असा एक दावा न्यायालयामध्ये उपस्थित करण्यात येतोय. अर्थातच हे सगळे युक्तिवाद आहेत. प्रत्येक वकील आपापल्या पक्षाची बाजू मांडतोय. त्यावर सुप्रीम कोर्टाचे जजेस नेमका काय निर्णय घेतात यावर या सगळ्या केसचं आणि अर्थातच महाराष्ट्राचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
तर ज्यांनी अपात्रतेच्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी फक्त 48 तास दिले ते बहुमतासाठी फक्त 24 तास असा प्रश्न कसा विचारू शकतात, असा सवाल तुषार मेहता यांनी, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयामध्ये आपला युक्तिवाद करताना केला. तुषार मेहता यांचं आणखीन पुढचं काय म्हणणं आहे, काय युक्तिवाद आहे, पुन्हा एकदा प्रशांतकडे जाणून घेण्यासाठी जाऊयात. प्रशांत. कविता, अत्यंत महत्त्वाची अपडेट ती म्हणजे निकालाची वेळ जी आहे ती आता थोडीशी जवळ येत चाललेली आहे, कारण सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचा युक्तिवाद पूर्णपणे संपलेला आहे. त्यांना खोडून काढणारे काही म्हणजे काउंटर आर्ग्युमेंट जे आहेत ते फक्त आता अभिषेक मनु सिंघवी करतायत. रिजॉइंडर एक प्रकारे त्यांचं चालू आहे आणि त्याच्यानंतर निकालाचं वाचन जे आहे ते कोर्ट करू शकतं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला युक्तिवाद संपवताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हे म्हटलेलं आहे की राज्यपालांची ही कृती जी आहे ती कुठल्याही पद्धतीनं इररिलेव्हंट किंवा इरॅशनल नाही आहे की जेणेकरून त्याची लिगल स्क्रुटिनी करण्यासाठी कोर्टानं एवढा वेळ खर्च करावा, आणि त्या अनुषंगानं राज्यपालांचे अधिकार हे फ्लोअर टेस्ट संदर्भात आहेत. काही अपवादात्मक स्थितीमध्ये मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय सुद्धा ते हा निर्णय घेऊ शकतात, हे त्यांनी कोर्टाला सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं आता त्यांचा युक्तिवाद संपल्यानंतर अभिषेक मनु सिंघवी आता काउंटर आर्ग्युमेंट करतायत आणि निकालाची वेळ जी आहे ती आता जवळ येत चाललेली आहे. कुठल्याही क्षणी या प्रश्नाचं उत्तर मिळेल की उद्याची बहुमत चाचणी ही पुढे जाती की ठरल्या वेळेला होतीये. या सगळ्या सुनावणीमध्ये हाच सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये मिळेल. त्या प्रश्नाचं उत्तर अवघ्या काही मिनिटांमध्ये मिळेल आणि अवघा महाराष्ट्र त्या प्रश्नाच्या उत्तराकडे सध्या डोळे लावून बसलेला आहे, कारण राज्यपालांच्या वकिलांचा युक्तिवाद सध्या संपलेला आहे. 3 महत्त्वाच्या बाजूंचे युक्तिवाद सुरू होते न्यायालयामध्ये. शिवसेनेच्या बाजूने युक्तिवाद सुरू होता, शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद सुरू होता आणि राज्यपालांच्या बाजूने युक्तिवाद सुरू होता. तब्बल 3 तास युक्तिवाद सुरू होते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रतिवादासाठी उभे राहिलेले आहेत अभिषेक मनु सिंघवी, जे शिवसेनेचा युक्तिवाद सध्या करतात. ते पुन्हा उभे राहिलेत आणि काही वेळातच न्यायालयाचा या बाबतीतला नेमका निर्णय काय आहे तो आपल्या सर्वांच्या समोर येईल. हाच निर्णय असेल जो या एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देईल की उद्या बहुमताची चाचणी, महाराष्ट्राच्या सरकारची बहुमताची चाचणी होणार की नाही, आणि जर ही चाचणी होणार असेल तर त्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय न्यायालय देतं का याकडे लक्ष आहे. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाते, काही अपडेट महत्त्वाची प्रशांतकडे. प्रशांत. कविता, आपलं काउंटर आर्ग्युमेंट करताना पहिलाच मुद्दा जो आहे तो अभिषेक मनु सिंघवींनी खूप महत्त्वाचा उपस्थित केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की मी जे मुद्दे मांडले त्याच्यावरून काही वेगळ्या अर्थानं त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न केला गेला, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे की सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये अशी एकही केस नाही की ज्याच्यामध्ये तुम्ही स्पीकरचे हात बांधलेले आहेत, म्हणजे पीठासीन अधिकाऱ्याचे हात बांधलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही फ्लोअर टेस्ट करायला सांगत आहात. म्हणजे अपात्रतेसंदर्भात किंवा स्पीकरच्या अधिकारासंदर्भात, राज्यपालांच्या फ्लोअर टेस्ट बोलावण्याच्या अधिकारासंदर्भात अनेक केसेसचा दाखला जो आहे तो कोर्टामध्ये दिला गेला. त्याच्यानंतर काय नेमकं त्या संदर्भात प्राथमिकता असली पाहिजे, कारण लोकशाहीमध्ये फ्लोअर टेस्ट किंवा बहुमत सिद्ध करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हे मान्य आहे. पण अशी कुठली केस आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही स्पीकरचे हात बांधलेले आहेत एक प्रकारे आणि दुसरीकडे फ्लोअर टेस्टसाठी मार्ग उपलब्ध करून देताय? हा सवाल जो आहे तो आपल्या काउंटर आर्ग्युमेंटमध्ये अभिषेक मनु सिंघवींनी उपस्थित केलेला आहे. अध्यक्षांचे अधिकार नेमके काय आणि महाराष्ट्राच्या केसमध्ये उपाध्यक्षांचे अधिकार काय, आणि जेव्हा उपाध्यक्षांवर अविश्वासाचा प्रस्ताव आणण्यात आलेला आहे त्यावेळेस उपाध्यक्षांचे अधिकार काय, याही पेक्षा महत्त्वाचं या परिस्थितीमध्ये उपाध्यक्ष अपात्रतेची कारवाई करू शकतात का, त्यासाठी किती वेळ लागेल, हे सगळे प्रश्न उपस्थित केल्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांचा न्यायालयाला हा सवाल किंवा त्यांचा न्यायालयासमोर हा युक्तिवाद की उपाध्यक्षांचे स्पीकरचे हात बांधून त्यांना त्यांच्या कारवाईपासून, त्यांना त्यांची कर्तव्य करण्यापासून रोखून फ्लोअर टेस्ट करायला जाणं, बहुमताची चाचणी करायला जाणं हे इतिहासामध्ये कधी घडलं नाहीये. ते आता घडतंय किंवा ते आता घडू पाहतंय. अशा प्रकारचा युक्तिवाद, प्रतियुक्तिवाद हा सध्या अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडनं केला जातोय शिवसेनेच्या वतीनं, कारण 2-3 मुद्दे या संपूर्ण सुनावणीमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. एकतर वेळेचा मुद्दा महत्त्वाचा आहे, मात्र त्या मुद्द्यावर खूप काही चर्चा झालेली नाहीये. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अपात्रतेची कारवाई करण्याचा अधिकार हा स्पीकरला असावा की नसावा, आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ती कारवाई करण्याचा अधिकार जर त्यांना बजावायचा असेल तर तो अधिकार बजावण्या अगोदरच फ्लोअर टेस्ट, बहुमताची चाचणी घ्यावी की न घ्यावी. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राच्या दृष्टीने जर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आत्ताचा कोणता असेल तो तर बहुमताची चाचणी ही उद्या होणार की नाही, कारण या सगळ्या मुद्द्यावर तिन्ही बाजूकडनं आर्ग्युमेंट सुरू असताना आता सुप्रीम कोर्ट त्या आर्ग्युमेंटचा काय विचार करते आणि कायद्याचा आधार घेऊन सुप्रीम कोर्ट या सगळ्याच्या बाबतीत काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलेलं आहे. कारण त्याच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरून ठरेल की उद्या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडलं
घडणार? महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होणार की नाही? पुन्हा एकदा प्रशांतकडे जातीये, कारण तिसऱ्या बाजूला म्हणजे तुषार मेहता यांचा युक्तिवाद संपलेला आहे. अभिषेक मनु सिंघवी हे प्रतियुक्तिवाद करतायत. त्यांच्या युक्तिवादामधला पुढचा मुद्दा काय आहे जाणून घेण्यासाठी परत प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, कविता, अभिषेक मनु सिंघवी कोर्टाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की म्हणजे एका हातानं तुम्ही पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात कुठलीही कारवाई करण्यापासून रोखताय आणि दुसरीकडे फ्लोअर टेस्ट जी आहे त्याच्यासाठी वाट जी आहे ती मोकळी करून देत आहेत. तर हे अशी स्थिती असताना फ्लोअर टेस्ट जी आहे ती करणं योग्य आहे की नाही हा त्यांचा कोर्टाला सवाल आहे. आणि त्याच अनुषंगानं त्यांनी जे अरुणाचल प्रदेशमधलं जजमेंट आहे नबाम रेबियाचं, त्या जजमेंटचा उल्लेख केलेला आहे. आणि हे कसं काय होऊ शकतं की अशा पद्धतीनं स्पीकरचे हात बांधून फ्लोअर टेस्टला परवानगी देणं. त्यामुळं या केसचा संपूर्णपणे दाखला देत अभिषेक मनु सिंघवी यांचा हा प्रतियुक्तिवाद सुरू आहे. तीनही वकिलांनी आपलं म्हणणं मांडलं. तुषार मेहतांनी राज्यपालांची बाजू मांडली आणि राज्यपालांची बाजू मांडताना त्यांचं हेच म्हणणं होतं की कुठल्याही पद्धतीने आता हॉर्स ट्रेडिंग होऊ नये. जर 39 आमदार जे आहेत ते अशा पद्धतीने विरोधात आहेत, सरकार अल्पमतात गेल्याचं दिसतं आहे, तर फ्लोअर टेस्ट तातडीनं करायला सांगणं हे राज्यपालांचं कर्तव्य आहे, हे त्यांचं म्हणणं होतं. पण त्या सगळ्या संदर्भात अभिषेक मनु सिंघवी यांचा प्रतियुक्तिवादामध्ये एकच सवाल होता, तो म्हणजे अशी कुठली केस आहे देशामधली की ज्यावेळी तुम्ही म्हणजे सुप्रीम कोर्टानंच म्हणजे परवा दिवशी सुप्रीम कोर्टानं हे सांगितलेलं आहे की 12 जुलैपर्यंत या सगळ्या आमदारांना अपात्रतेच्या संदर्भात नोटीस द्यायला वेळ आहे, तोपर्यंत कुठलीही कारवाई करता येणार नाही. आणि 2 दिवसांनी मग सुप्रीम कोर्ट त्याच संदर्भात फ्लोअर टेस्टला परवानगी देत असेल तर ते योग्य नाही. अशा पद्धतीची केस देशामध्ये झालेली नाही हे सांगण्याचा प्रयत्न अभिषेक मनु सिंघवी करतायत. एक महत्त्वाची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आणि या सुप्रीम कोर्टामधल्या सुनावणीमध्ये जोडलं गेलेलं आहे महाराष्ट्राचं भवितव्य. कारण याच निकालामध्ये, सुप्रीम कोर्टाच्या याच सुनावणीनंतर येणाऱ्या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये पुढचं सरकार कुणाचं असेल याचं उत्तर कदाचित दडलेलं असेल. कारण बहुमताची चाचणी होणार की नाही, उद्या बहुमताची चाचणी होणार की नाही याचं उत्तर काही वेळातच आपल्याला मिळू शकेल. तीनही बाजूंच्या वकिलांनी आपापले युक्तिवाद न्यायालयासमोर केलेले आहेत. पुन्हा काही काउंटर आर्ग्युमेंट होत आहेत. मात्र या सगळ्यातून न्यायालय काय निर्णय देतो याकडे लक्ष लागलेलं आहे. कारण उद्या बहुमताच्या चाचणीची वेळ देण्यात आलेली आहे, त्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. काल विरोधी पक्षनेते जेव्हा राज्यपालांना जाऊन भेटले त्यानंतर लगेचच पुन्हा एकदा अध्यक्षांनी या संदर्भातल्या सूचना दिल्या. परत प्रशांतकडे जाऊयात अपडेटसाठी. प्रशांत, अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या युक्तिवादामध्ये अजून एक प्रश्न विचारलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की मगाशी ज्या म्हणजे विरोधी पक्षांनी युक्तिवाद केला त्याच्यामध्ये उपाध्यक्षांच्या अधिकारावरती किंवा त्यांच्या हेतूवरती खूप प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले की सरकार अल्पमतामध्ये आहे म्हणून ते गैरवापर करतायत आणि त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस आली म्हणून त्यांनी आता या आमदारांना अपात्र करायचं ठरवलं. पण त्यांचं म्हणणं आहे की मग जर अशा पद्धतीनं स्पीकरच्या किंवा डेप्युटी स्पीकरच्या हेतूवरती शंका घेतली जाते तर मग ती राज्यपालांच्या हेतूवरती का नाही? म्हणजे राज्यपाल हे काही गरीब गाय आहेत का की त्यांच्या हातातनं अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य होऊ शकत नाही? हा त्यांचा कोर्टाला सवाल आहे. आणि दुसरं म्हणजे ते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा उपस्थित करतायत की उपाध्यक्षांना हटवण्यासाठी म्हणजे जेव्हा रिमूव्हल हा शब्द असतो त्या मोशनमध्ये तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी कारण द्यावं लागतं. विदाऊट कुठलंही कारण न देता म्हणजे तुम्ही अशा पद्धतीनं प्रस्ताव जो आहे तो आणू शकत नाही. हा त्यांचा या ठिकाणी युक्तिवादामध्ये प्रश्न आहे. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणावा लागेल प्रशांत की उपाध्यक्षांच्या एकूण हेतूबाबत, त्यांच्या राजकीय हेतूबाबत जेव्हा प्रश्न उपस्थित केला जातो त्यावेळेस मग राज्यपालांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला जातो अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडनं. अभिषेक मनु सिंघवी यांनी या अगोदरचा जो त्यांचा युक्तिवाद केला जो जवळपास 1 तासापेक्षा अधिक चालला होता त्यामध्ये सुद्धा त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता आणि प्रामुख्याने त्या मुद्द्याला जोड दिली होती विरोधी पक्षांनी घेतलेल्या भेटीची. विरोधी पक्षनेत्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर लगेचच राज्यपालांनी हे आदेश काढण्याचा दावाही त्यांनी आपल्या अगोदरच्या युक्तिवादामध्ये केला होता. अध्यक्ष चुकू शकतात पण राज्यपाल नाही, असं कसं? असा सवाल सेनेचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केलाय. राज्यपाल म्हणजे पवित्र गाय आहेत का असा थेट सवाल त्यांनी न्यायालयासमोर उपस्थित केलाय. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा.
कविता, सोबतच राज्यपालांच्या महाराष्ट्रातल्या करिअरमधला जो सगळ्यात वादाचा मुद्दा होता तो सुद्धा कोर्टात उपस्थित झालेला आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टाला सांगितलं की हे तेच राज्यपाल आहेत की जे गेल्या जवळपास 1.5-2 वर्षांपासून 12 आमदारांच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो घेत नाहीयेत. मग या निर्णयामध्ये मात्र त्यांनी जी घाई दाखवली त्याच्यावरून त्यांच्या हेतू संदर्भात प्रश्न निर्माण होत नाहीत का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. याच्याशिवाय राज्यपालांनी जी विशेष अधिवेशनाची नोटीस काढली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की या संपूर्ण नोटीसमध्ये एका तरी शब्दानं हा उल्लेख आहे का की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तर कुठल्याही पद्धतीनं हा उल्लेख केलेला नाहीये आणि त्यामुळं या सगळ्या मुद्द्यांचा विचार राज्यपालांनी केलेला नाहीये की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे किंवा त्याच्यातल्या काही मुद्द्यांवरती न्यायालयाकडून सुद्धा क्लिअर उत्तर येणं आवश्यक आहे. असा कुठलाही विचार न करता या संपूर्ण प्रकरणामध्ये एक प्रकारची घाई झालेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जे आहे ते अभिषेक मनु सिंघवी करतायत. आणि 12 आमदारांच्या नियुक्तीचं जे प्रकरण सातत्यानं राजकीय वर्तुळामध्ये गाजत होतं ते आता सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा उपस्थित करण्यात आलेलं आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही उपाध्यक्षांच्या हेतूवरती प्रश्नचिन्ह निर्माण करता तर ते राज्यपालांच्या बाबतीतही का नाही लागू होत. आणि राज्यपालांच्या अशा काही निर्णयांची उदाहरणं देताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे की जवळपास 1.5-2 वर्षापासून त्यांनी हा निर्णय प्रलंबित ठेवलाय, मात्र हा निर्णय तो अत्यंत घाईनं करतायत. प्रशांत, आता तुम्ही बोलताना उल्लेख केलात की राज्यपालांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे याचा कुठे उल्लेख केला नाही. हे किती महत्त्वाचं आहे. हा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण असं आहे की राज्यपालांनी जो आदेश काढलेला तो इतका विस्तृत आहे की या अगोदर इतका विस्तृत आदेश या संदर्भातला अशा संदर्भातला कधी निघाला असेल का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय. तर राज्यपालांनी इतकं सगळं लिहिताना हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे हे न लिहिणं हे कितपत महत्त्वाचं मानलं जातं या सगळ्या बाबतीत? नक्कीच. खरं तर अभिषेक मनु सिंघवी यांचा तोच प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्यांचं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये बरेच प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित आहेत. म्हणजे उपाध्यक्षांच्या अविश्वास प्रस्तावाचा ठराव न्यायप्रविष्ट आहे, अपात्रतेच्या संदर्भातला प्रश्न जो आहे तो 2च दिवसापूर्वी न्यायप्रविष्ट थोडंसं थांबवते. एक महत्त्वाची अपडेट, राज्यपाल देवदूत नसतात तेही माणसंच असतात असाही दावा अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयामध्ये आपल्या युक्तिवादामध्ये केलाय. राज्यपालांच्या अधिकारांच्या बाबत बोलत असताना त्यांचं हे वक्तव्य आहे. राज्यपाल हे देवदूत नसतात तेही माणसंच असतात असं अभिषेक मनु सिंघवी यांनी केलं. राज्यपालांचे अधिकार, उपाध्यक्षांचे अधिकार याबाबत न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना अभिषेक मनु सिंघवी यांचा हा प्रतियुक्तिवाद. पुन्हा एकदा प्रशांत तुमच्याकडे येते. तुमचा जो मुद्दा तुम्ही उपस्थित करत होता तो आणि त्याला जोडून हा मुद्दा सुद्धा. कविता, नक्कीच. खरं तर हा मुद्दा आहे आणि सोबतच त्यांनी हे सांगितलेलं आहे की म्हणजे राज्यपालांचं पद जे आहे त्याला काही घटनेनं अधिकार दिले असले तरी काही बाबतीमध्ये त्यांचं न्यायिक परीक्षण जे आहे ते आवश्यक आहे आणि हे पटवून देण्यासाठी कोर्टाला त्यांनी या गोष्टी सांगितल्या. सोबतच त्यांचं पुढं म्हणणं आहे की तुम्ही प्रॅक्टिकल जगाचा विचार केला पाहिजे. उद्या फ्लोअर टेस्ट आहे आणि त्याच्या पाठोपाठ नंतर डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया जी आहे ती होऊ शकते, पण त्या प्रक्रियेचा काही अर्थच उरणार नाही जर त्याच्या आधी फ्लोअर टेस्ट झाली तर. त्याच्यामुळं या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या घटनाक्रमाचा विचार जो आहे तो केला पाहिजे आणि त्यामुळं एकदा फ्लोअर टेस्ट होऊन गेल्यानंतर 12 जुलैपर्यंत ज्यांना वेळ दिलेला आहे त्यांच्या बाबतीत काहीही निर्णय घेतला तरी जर त्याचा उपयोग होणार नसेल तर मग या फ्लोअर टेस्टचा उपयोग काय आहे, कारण ती बहुमताची खरी परीक्षा नाही. हा अभिषेक मनु सिंघवी यांचा या ठिकाणी युक्तिवाद आहे. हा अभिषेक मनु सिंघवी यांचा हा युक्तिवाद आहे. अत्यंत महत्त्वाचा असा हा युक्तिवाद म्हणावा लागेल. राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांना विचारणा करण्यात आलेली नाहीये त्याबद्दल सुद्धा विधान करण्यात आलेलं आहे. आणि राज्यपाल देवदूत नसतात तेही माणसंच असतात. मुख्यमंत्र्यांना त्यांनी या सगळ्या संदर्भात कोणतीही विचारणा केलेली नाही. अध्यक्षांना अधिकार दिल्यानंतरच बहुमत चाचणी घ्यावी अशा अनेक महत्त्वाची विधानं, असे अनेक महत्त्वाचा युक्तिवाद हा अभिषेक मनु सिंघवी हे सध्या आपल्या प्रतियुक्तिवादामध्ये करतात. अभिषेक मनु सिंघवी यांचा प्रमुख युक्तिवाद हाच आहे की स्पीकरच्या अधिकारांबाबत जेव्हा बोललं जातं, स्पीकरच्या हेतूबद्दल जेव्हा शंका घेतली जाते त्यावेळेस तशीच शंका ही राज्यपालांच्या हेतूबद्दल का घेतली जात नाही. कारण या अगोदर राज्यपालांची जी वागणूक आहे त्याचे काही दाखले त्यांनी दिलेले आणि त्यामध्ये महत्त्वाचा दाखला जो त्यांनी दिलेला आहे तो 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतचा आहे. जर बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय हा इतका तातडीनं घेण्यात येऊ शकतो, फक्त काही तासांची नोटीस त्यासाठी पुरेशी असते, तर मग 12 आमदारांची जी नेमणूक आहे ती इतके दिवस का रखडलेली आहे, त्या बाबतीत का निर्णय घेतला जाऊ शकतो
घेतला गेलेला नाहीये आणि त्यामुळं जर अध्यक्षांच्या बाबतीत जर शंका घेतल्या जात असतील तर मग राज्यपालांच्या बाबतीत सुद्धा तेवढ्याच शंका घेतल्या जाऊ शकतात. असं विधान, असा युक्तिवाद हा अभिषेक मनु सिंघवी यांनी आता सुप्रीम कोर्टामध्ये केलेला आहे. राज्यपाल ही पवित्र गाय आहे का असंही त्यांनी न्यायालयासमोर म्हटलेलं आहे. त्यांचं विधान आहे न्यायालयासमोरचं. त्यामुळे उपाध्यक्ष आणि राज्यपाल यांच्या बाबतीतले काही महत्त्वाचे युक्तिवाद केले जातात. आणि याशिवाय अभिषेक मनु सिंघवी यांचा आणखी एक महत्त्वाचा युक्तिवाद जो आता प्रशांतने आपल्या समोर स्पष्ट केला तो म्हणजे प्रॅक्टिकल जगामध्ये वेळ किती दिली गेलेली आहे, इतक्या वेळेमध्ये हे सगळं होणं शक्य आहे का, इतक्या घाईघाईने हे का केलं जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर आपण असं म्हणतोय की अपात्रतेचा नोटिसी संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार हा उपाध्यक्षांना आहे, मात्र त्या अगोदर फ्लोअर टेस्ट घ्यावी, मग अगोदर बहुमत चाचणी घ्यायची आणि मग अपात्रतेच्या नोटीस संदर्भामधला निकाल द्यायचा, तर मग त्या निकालाला नेमका काय अर्थ राहणार आहे. त्यामुळे या मुद्द्यांचा प्रॅक्टिकल गोष्टींचा आधार घेत विचार व्हायला हवा असा सुद्धा वक्तव्य किंवा असा सुद्धा एक प्रतिदावा अभिषेक मनु सिंघवी यांनी आता न्यायालयामध्ये केलेला आहे. प्रशांत, अजूनही अभिषेक मनु सिंघवी यांचा न्यायालयासमोरचा युक्तिवाद सुरूच आहे? हो कविता, अजूनही युक्तिवाद सुरू आहे आणि त्यांचा पुढचा प्रश्न जो आहे तो अरुणाचल प्रदेशच्या केसचा हवाला देत आहे. त्यांचं म्हणणं आहे की जर डिस्क्वालिफिकेशन आणि फ्लोअर टेस्ट यांचा काही संबंधच नसेल तर मग अशानं पक्षांतर बंदी कायद्याला काही अर्थच उरणार नाही. कारण त्यांचं म्हणणं आहे की जर मग असं होत राहिलं तर एखादा गट असं ठरवेल की जर आपल्याला विरोधी कळपात सामील व्हायचंय तर ते सामील होण्याआधी फक्त एका ओळीची अविश्वास प्रस्तावाची नोटीस स्पीकरच्या विरोधात द्यायची आणि नंतर मग आपल्याला हवं ते कृत्य करायचं. त्यामुळं पक्षांतर बंदी कायद्याचा जो मूळ उद्देश आहे घटनेच्या 10व्या परिशिष्टामध्ये हे अशा पद्धतीचे प्रकार होऊ नयेत म्हणून ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याला काहीही अर्थ होणार नाही जर आपण अगदी थेटपणे अरुणाचल प्रदेशचं जे नमाब रिबिया प्रकरण जे आहे ते जर लागू केलं, तो निकाल जो आहे तो जर प्रत्येक गोष्टीवेळी लागू केला तर याला अर्थ उरणार नाही. हा त्यांचा मुद्दा या ठिकाणी आहे. कारण या केसमध्ये पण तेच झालेलं आहे. ज्यावेळी सुरतमध्ये हे आमदार दाखल झाले त्याच दिवशी त्यांनी पहिल्यांदा डेप्युटी स्पीकरच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आणि मग नंतर त्यांची अपात्रतेची कारवाई जी आहे ती कशी राजकीय हेतूनं प्रेरित आहे हे त्यांच्या वकिलांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मग अभिषेक मनु सिंघवी यांचं म्हणणंच मुळामध्ये हे आहे की जर असे प्रकार आपण कोर्टानं अलाउड केले तर मग पक्षांतर बंदी कायद्याचा जो मूळ उद्देश आहे त्याला हरताळ फासला जाईल. कुणीही उठून मग विरोधी पक्षामध्ये किंवा विरोधी कळपामध्ये सामील व्हायचंय तर त्याच्या आधी फक्त स्पीकरचं पद धोक्यात आणण्यासाठी एक अविश्वास प्रस्ताव देऊन आपलं काम जो आहे तो करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न अभिषेक मनु सिंघवी करतायत. बरोबर आहे प्रशांत. सुप्रीम कोर्टाचा कोणताही निर्णय असो तो देशव्यापी असतो. त्यामुळे तो निर्णय हा फक्त त्या प्रकरणापुरता संबंधित नसतो तर त्याचे दूरगामी परिणाम असतात कारण तो सगळीकडे लागू होतो. आणि त्यामुळेच अभिषेक मनु सिंघवी यांचं हे विधान, अभिषेक मनु सिंघवी यांचा हा युक्तिवाद की अपात्रता आणि फ्लोअर टेस्ट यांचा एकमेकांशी काही संबंध नाही, हा जो युक्तिवाद शिंदे गटाच्या समर्थकांकडून करण्यात येतोय त्या संदर्भातला अभिषेक मनु सिंघवी यांचा हा महत्त्वाचा युक्तिवाद. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाते नवी अपडेट्ससाठी. प्रशांत. कविता, सगळ्यात मोठी मागणी जी आहे ती पुन्हा एकदा अभिषेक मनु सिंघवी या ठिकाणी करतायत. ते म्हणतायत की जर न्याय द्यायचा असेल आणि या गोष्टींना बॅलन्स करायचा असेल तर एकच पर्याय जो आहे तो कोर्टासमोर आहे. त्यांचं म्हणणं आहे की एक आठवड्यानं ही सगळी फ्लोअर टेस्टची प्रक्रिया जी आहे ती पुढे ढकला, एका आठवड्यानं बहुमत चाचणी जी आहे ती पुढे ढकला किंवा जो तुमचा आधीचा निर्णय आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही स्पीकरला अधिकारांपासून रोखलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी सवलत द्या. या दोन्हीपैकी एक गोष्ट केल्याशिवाय याच्यामध्ये न्याय मिळणार नाही ही त्यांची मागणी आहे. शिवसेनेच्या वतीनं जे वकील आहेत एक प्रकारे शिवसेनेची ही मागणी आहे की एक आठवड्यानं फ्लोअर टेस्ट जी आहे ती पुढे ढकलण्यात यावी. बघावं लागेल की सुप्रीम कोर्ट ही गोष्ट मान्य करते की नाही. सुप्रीम कोर्ट ही गोष्ट मान्य करते की नाही हे पाहावं लागेल कारण ही एक मोठी आणि स्पष्ट मागणी शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेच्या वकिलांनी न्यायालयाकडे केलेली की बहुमताची जी चाचणी उद्या आयोजित करण्यात आलेली आहे ती किमान एक आठवड्यानं पुढे ढकलण्यात यावी. या मागणीवर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतो याकडे फक्त राजकीय वर्तुळाचं नाही तर महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. एक आठवड्यानं बहुमत चाचणी पुढे ढकलावी अशी मागणी सेनेच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केलेली आहे. प्रशांतकडे पुन्हा एकदा जाते मी. प्रशांत.
कविता, अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद संपलेला आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल आता येऊ शकतो. जाता जाता सिंघवींनी अजून एक गोष्ट कोर्टाच्या लक्षात आणून दिली आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही गोष्ट आश्चर्याची नाही का की या इतक्या लोकांनी युक्तिवाद केला आमच्या विरोधात, पण एकानंही ही गोष्ट सांगितली नाही की त्यांच्या विरोधात म्हणजे उपाध्यक्षांच्या विरोधात जो अविश्वास प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता तो पूर्णपणे फेटाळण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या काही नियमांचं पालन करायला पाहिजे होतं ते करण्यात आलेलं नव्हतं आणि म्हणून ती अविश्वास प्रस्तावाची नोटीस जी आहे ती फेटाळण्यात आलेली होती. सिंघवींनी आपलं म्हणणं जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. त्यांचा युक्तिवाद म्हणजे हा प्रतियुक्तिवाद होता तो संपलेला आहे आणि आता न्यायमूर्ती पारडीवाला आणि न्यायमूर्ती सूर्यकांत, 2 न्यायमूर्तींचं हे पीठ आहे. काय निर्णय देतंय आपल्याला बघावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जी उद्याची बहुमताची चाचणी आहे ती पुढे जाते की नाही. आपला युक्तिवाद संपवताना सिंघवींनी पुन्हा एकदा कोर्टाकडे मागणी केली की जर संतुलित पद्धतीने न्याय द्यायचा असेल तर एकतर उपाध्यक्षांचा जो अधिकार आहे अपात्रतेसंदर्भातला तो थोडासा म्हणजे त्यांना ते अधिकार तातडीनं बहाल करा किंवा ही जी बहुमताची चाचणी जी आहे ती 1 आठवड्यानं पुढे ढकला, ही त्यांची कोर्टाकडे मागणी आहे. ही त्यांची कोर्टाकडे मागणी आहे. या अगोदर सुद्धा कोर्टामध्ये याच संदर्भातल्या याचिका दाखल झाल्या होत्या. त्याची पुढची सुनावणी 11 तारखेला होणार आहे आणि आता कोर्टासमोर जे प्रकरण आहे ते अत्यंत तातडीचं प्रकरण, कारण उद्या बहुमताची चाचणी घेण्याचे आदेश राज्यपालांनी दिलेले आहेत. त्या आदेशाला आव्हान दिलेलं आहे शिवसेनेनं सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी गेल्या 3 तासापासून सुरू आहे आणि किमान 1 आठवड्यानं ही चाचणी पुढे ढकला अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं न्यायालयामध्ये सध्या करण्यात आलेली आहे. जर ही चाचणी घ्यायचीच असेल तर उपाध्यक्षांचे जे अधिकार आहेत त्यांचे हात जे कायद्यानं बांधून ठेवण्यात आलेले आहेत तिथे मोकळीक द्यावी, अपात्रतेच्या नोटीस संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना पुन्हा बहाल करावेत, अशी ही मागणी अभिषेक मनु सिंघवी यांनी शिवसेनेच्या वतीनं केलेली आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो त्यांनी न्यायालयासमोर आणलाय, अपात्रतेची नोटीस, अपात्रतेचा निर्णय घेण्याचे उपाध्यक्षांचे किंवा स्पीकरचे अधिकार आणि बहुमत चाचणी यांचा संबंध हा आहेच असं त्यांनी म्हटलंय. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाते. प्रशांत, कविता, सगळ्यात मोठी अपडेट या संपूर्ण प्रकरणावरती सुप्रीम कोर्ट आपला निकाल 9 वाजता देणार आहे. 9 वाजताची वेळ आहे. या वेळी कळेल की बहुमताच्या चाचणी संदर्भात सुप्रीम कोर्टाचं नेमकं काय म्हणणं आहे. जवळपास 3.5 तास दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाले. दोन्ही बाजूंचं म्हणणं जे आहे ते सुप्रीम कोर्टानं आपलं ऐकलेलं आहे आणि त्याच्यानंतर 9 वाजताची वेळ ठरवण्यात आलेली आहे. काय नेमकं होतंय, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल की बहुमताची उद्याची चाचणी पुढे जाते की नाही, राज्यपालांचा अधिकार विशेष अधिवेशन बोलवण्याचा मान्य होतोय की नाही, आणि या सगळ्या संदर्भात 9 वाजता सुप्रीम कोर्ट आपला निकाल जो आहे तो ऐकवणार आहे. रात्री 9 वाजता सुप्रीम कोर्ट आपला निकाल देणार आहे. आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, फक्त अर्ध्या तासाची प्रतीक्षा, 8:30 वाजत आलेले आहेत आणि काही वेळातच सुप्रीम कोर्टाचा या प्रकरणातला निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर असेल. तीनही बाजूंनी आपापले युक्तिवाद न्यायालयासमोर सादर केले. 5 वाजता सुनावणीला सुरुवात झाली. त्यानंतर न्यायालयानं सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. जवळपास 1 तास प्रत्येक बाजूचे युक्तिवाद झाले. 3.5 तासांच्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टानं आता असं म्हटलंय की पुढच्या अर्ध्या तासामध्ये सुप्रीम कोर्ट आपला निकाल देणार आहे. 9 वाजता सुप्रीम कोर्ट या सुनावणी संदर्भातला आपला निकाल देणार आहे. याचा स्पष्ट अर्थ हा आहे की महाराष्ट्राचं भविष्य नेमकं काय असणार आहे, महाराष्ट्राचं राजकीय भविष्य नेमकं काय असणार आहे, महाराष्ट्राची सत्ता कुणाची असणार आहे, या संदर्भातला महत्त्वाची दिशा देणारा खूप महत्त्वाचा निर्णय हा फक्त काही वेळातच आपल्या सगळ्यांच्या समोर असेल. अर्धा तासाचा वेळ घेतलाय सुप्रीम कोर्टानं. सगळ्या बाजूंचं म्हणणं ऐकून झालेलं आहे. 8:30 वाजलेले आहेत. 5 वाजल्यापासून सुनावणी सुरू होती. 8:30 वाजेपर्यंत युक्तिवाद संपलेले आहेत आणि अर्ध्या तासानं आपण आपला निकाल सुनावू असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. त्यामुळे पुढच्या अर्ध्या तासामध्ये 9 वाजता महाराष्ट्राच्या भवितव्याचा फैसला आपल्या सगळ्यांच्या समोर असेल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, उद्याची बहुमत चाचणी होणार की नाही, ही चाचणी पुढे ढकलावी अशी मागणी, जोरदार मागणी शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे. कारण अपात्रतेच्या नोटिसेसचा मुद्दा त्याला जोडण्यात आलेला आहे. मात्र या 2 मुद्द्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. त्यामुळं उद्याची बहुमत चाचणी पुढे ढकलू नये अशी मागणी शिंदे समर्थक गटाकडनं तसंच राज्यपालांच्या वतीनं सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळं आता शिवसेनेची मागणी मान्य होते की शिंदे समर्थकांच्या वतीनं केलेली मागणी मान्य होते, याकडे लक्ष आहे.
वाजल्यापासून सुनावणी न्यायालयामध्ये सुरू झाल्यापासून न्यायालयातल्या प्रत्येक क्षणाचे प्रत्येक घडीचे अपडेट आपण एबीपी माझावर पाहिलेत. न्यायालयामधला प्रत्येक युक्तिवाद आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. प्रशांत 5 वाजल्यापासून कंटिन्युअसली आपल्या बरोबर होता. न्यायालयानं ब्रेक घेतलेला आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, पण तत्पूर्वी एक अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्हाला द्यायची आहे. मुंबईचे नवे पोलीस आयुक्त आता विवेक फणसाळकर हे असतील. विवेक फणसाळकर यांची मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुंबईकरांसाठी, महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या पोलीस दलासाठी ही महत्त्वाची अपडेट. विवेक फणसाळकर महाराष्ट्राचे, मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत. या बातमीचे सविस्तर अपडेट तुम्हाला देणार आहोत, पण आता एक छोटासा ब्रेक घेतोय. सुप्रीम कोर्टानं ब्रेक घेतला, आम्ही एक छोटासा ब्रेक घेतोय. सुप्रीम कोर्टाचा निकाल घेऊन लगेच तुमच्या समोर हजर होणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.